उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यासारखंच वातावरण झालं. म्हटलं ज्वारी सोंगून घ्यायला पुरते भाऊ, फालतू पाणी कधी आला तर वाया चालली जाईल. 4 एकर ज्वारी 5 जण सोंगणार आहे. म्हटलं आजच्या आज झाली पाहिजे बरं. आमचे माणसं म्हणत टेन्शन नको घेऊन रे बा, पाहून घेऊ, जे होईन ते होईन. चालू द्या म्हटलं सोंगणं. मी आलोच घरून. घरी आलो, घरी मावशी येल होती. पण मावशी कधीच रिकामी नाही येत, काही ना काही घेऊनच येते. या बारीनं तर मावशीनं घरच्या वावरातल्या कैऱ्या आणल्या. म्हटलं एवढ्या कशाला आणल्या रे वा. आणि ह्या कैऱ्या नाही, हे तर आंबे आहेत. घरी जेवण केलं आणि अजून आलो वावरात. वावरात येऊन पाहतो तर काय सगळी ज्वारी झालती मी सोंगणं. शेवटी जराशी राहिली तेवढी सोंगून आमचे माणसं जेवायला बसले. चला बा म्हटलं, आता ऊन पडला, आज काही पाणी यासारखं वाटत नाही. मला एका ओपनिंग साठी नांदुऱ्यात बोलायला होतं तर मी तिकडे आलो. हे अशी ओपनिंग असली, कुठे कार्यक्रम असला की आपले कामं सोडून येणं पडते. पण बस त्याची ओपनिंग अटपली, मी नांदुऱ्यातच होतो तर पाणी चालू झालं. शेवटी ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. 4 एकर ज्वारी वावरात जमिनीवर पडे, पण त्यात हे पाणी चालू झालं आणि मी नांदुऱ्यातच अटकलो. आज के लिए फिलहाल इतना ही। आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है। दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है।